ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. भुईमूग हे पीक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर घेतात आणि सगळ्याच हंगामामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक आहे. मात्र उन्हाळी हंगामामध्ये भुईमूग शेतकरी जास्त घेतात. मात्र या भुईमुगावर सुद्धा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो, जेणेकरून शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा सहन करावं लागतं. मग ह्या ज्या प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या किडी आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्याचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो आणि मग त्यासाठी कुठल्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्या पाहिजेत, एकंदरीतच याच विषयावर आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे उन्हाळी भुईमुगावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर दिगंबर पटाईत सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, जे आपण उन्हाळी भुईमूग जे पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी तर घेतातच, पण इतर हंगामामध्ये सुद्धा घेतलं जाणारं हे पीक आहे. मात्र उन्हाळी भुईमूग पीक हे का महत्त्वाचं आहे? बरोबर, तुम्ही जसं सांगितलं तसं भुईमूग हे शेतकरी तिन्ही हंगामात घेतात. मग खरीप असेल, रब्बी असेल आणि उन्हाळी. यात जर पाहिलं आपण तर उन्हाळी हंगामात याची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते आणि जे उन्हाळ्यातलं वातावरण आहे, उष्ण आणि कोरडं वातावरण, ते भुईमुगासाठी फार पोषक असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी उन्हाळ्यात जे भुईमूग घेतला जातो त्याचं उत्पन्नही चांगलं येतं. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांचा त्याच्याकडे कल असतो आणि मोठ्या प्रमाणात त्याची लागवडही केली जाते. पण मग उन्हाळी भुईमूग घेताना सुद्धा शेतकऱ्यांना जी समस्या असते ती मोठी म्हणजे किडींचा होणारा प्रादुर्भाव. तर मग या पिकावर कोणकोणत्या किडी ज्या आहेत त्या प्रामुख्याने याचा प्रादुर्भाव येतो? आपण भुईमूग घेतो उन्हाळ्यामध्ये, इतर हंगामाप्रमाणे उन्हाळ्यात सुद्धा बऱ्याच किडींचा त्याच्यावर प्रादुर्भाव दिसून येतो. याच्यामध्ये 3 प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे तो रस शोषण करणाऱ्या किडींचा गट, ज्यांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला दिसून येतो. दुसरा जो गट आहे तो पाने खाणाऱ्या आळ्यांचा किंवा ज्यांना आपण पतंगवर्गीय किडी सुद्धा म्हणतो, हा किडींचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. आणि तिसरा जो गट आहे किंवा तिसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये मुळांवर प्रादुर्भाव करणाऱ्या काही किडी आहेत की ज्यांच्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा 3 प्रकारच्या किडी आपल्याला विशेषतः भुईमुगावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आणि तसं आपण भारताचा विचार जर केला तर 150 पेक्षा जास्त प्रकारच्या किडी भुईमुगावर दिसून येतात आणि त्यातलं 9 प्रकारच्या किडी आपल्याकडे नुकसान करताना दिसत. आणि त्याचं वर्गीकरण आपण या 3 प्रकारात केलेलं, म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी, पतंगवर्गीय किडी आणि मुळांवर अपाय करणाऱ्या किडी, अशा प्रकारच्या किडी भुईमुगावर प्रादुर्भाव करतात. हे जे वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये तुम्ही रस शोषण किडी म्हणालात, तर रस शोषण ज्या प्रकारामध्ये कोणकोणत्या किडींचा समावेश आहे आणि मग त्यांची ओळख कशी शेतकऱ्यांनी ओळखली पाहिजे? हा, जो पहिला प्रकार आहे तो रस शोषक किडींचा, सर्वांना ह्या परिचयाच्या आहेतच, पण विशेषतः आपण भुईमूग जर पाहिला तर याच्यामध्ये मावा, तुडतुडे आणि फुलकिडे अशा ह्या 3 प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी दिसून येतात. यातली जी सर्वप्रथम पाहायचं झालं तर मावा ही कीड सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि विशेषतः थंड वातावरण ज्यावेळेस असेल याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि याला ओळखायचं झालं तर आपण ह्या हिरवट काळपट रंगाचा जो मावा आहे तो पानातील रस शोषण करतात आणि त्या ठिकाणी नुकसान करत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो तुडतुडे. तुडतुडे सर्वांना परिचयाचे आहेतच की ज्यांचा रंग हा हिरवा असतो, ते नेहमी तिरकं चालतात आणि पाचरीच्या आकाराचे असतात आणि त्यांचे सुद्धा पिल्ल आणि प्रौढ हे दोन्हीही त्या ठिकाणी रस शोषण करतात. आणि जो तिसरा प्रकार आहे तो फुलकिड्यांचा. हे सुद्धा फुलकिडे त्या ठिकाणी पानातील कळ्या असतील, फुलं असतील यातील रस शोषण करतात. जेव्हा कळ्या लागतात त्यावेळेस त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
जेव्हा उष्ण आणि एकदम कोरडं वातावरण असेल यावेळेस हे फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात. याची सुद्धा पिल्लं आणि प्रौढ दोन्हीही त्या ठिकाणी रस शोषण करतात. आणि या तिन्ही ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याचा एकंदरीत जीवनक्रम जर पाहिला आपण तर अंडी, पिल्ल आणि प्रौढ अशा प्रकारेच असतो. यातलं पिल्ल आणि प्रौढ आपल्याला नुकसानकारक असतात. अच्छा, पण मग एकंदरीतच नुकसान आपण पाहायला गेलं तर मग हे नुकसान किती प्रकारात सहन करावं लागतं शेतकऱ्यांना? ह्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत प्रत्येकाचा आपला नुकसानीचा एक प्रकार आहे किंवा प्रादुर्भावाची लक्षणे आहेत ती वेगवेगळी दिसून येतात. आता यातलं सर्वप्रथम जर मावा जर पाहिलं तर याचे पिल्ल आणि प्रौढ ही कोवळ्या पानातील किंवा फुलातील रस शोषण करतात आणि त्यामुळे रस शोषण केल्यामुळे पानं निस्तेज होतात, मलूल होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी झाडाची वाढ त्या ठिकाणी खुंटते. आणि ही कीड रस शोषण करण्यासोबतच त्यांच्या शरीरातनं एक प्रकारचा चिकट द्राव बाहेर सोडतात आणि ज्यामुळे त्या पूर्ण झाडावर काळपट रंगाची बुरशीची वाढ होते आणि त्यामुळे झाडाच्या प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते ज्याच्यामुळे ते अन्न तयार करण्याची प्रक्रिया असते त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि पर्यायानं आपल्याला उत्पन्नात घट येते. आणि ही कीड जी आहे ती एक विषाणू सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा प्रसार करते ज्याला आपण भुईमुगामधील स्टंट नावाचा विषाणूजन्य रोग म्हणतो. म्हणजे ही कीड त्या ठिकाणी हा रोग प्रसार होण्यामध्ये सुद्धा कारणीभूत आहे. दुसरी जी कीड आहे ती तुडतुडे. हे तुडतुडे याचे जे पिल्ल आणि प्रौढ हे पानाच्या खालच्या बाजूला राहून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस शोषण करत असतात आणि रस शोषण केल्यामुळे आपल्याला जर आपण त्याचे लक्षणं पाहायचं झालं तर जे भुईमुगाचं पीक आहे त्याच्या पानाच्या ज्या कडा आहेत त्या पिवळ्या पडतात आणि त्यानंतर ह्या कडा त्या ठिकाणी तांबळस किंवा लालसर रंगाच्या होतात आणि पान हे ओबडधोबड झालेलं दिसतं, ज्यालाच आपण हॉपर बर्न असे सिम्पटम म्हणतो की जे विशेषतः तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळेच आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि तिसरी जी महत्त्वाची कीड आहे जी फुलकिडे, ही आकाराने पाहायचं झालं तर अत्यंत लहान असते आणि तिचा रंग जर पाहिला तर हा पिवळसर किंवा सोनेरी असतो आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं झालं तर आपल्याला फार निरीक्षण करून पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि याचा जो प्रादुर्भाव आहे तो विशेषतः फुलांवर दिसून येतो किंवा कळीमधच्या आतमध्ये राहून हे रस शोषण करत असतात आणि हे सुद्धा त्या ठिकाणी काही विषाणूजन्य रोगांचा त्या ठिकाणी ज्याला नेक्रोसिस सारखा रोग आहे भुईमुगामधील त्याचा प्रसार होण्यास कारणीभूत आहेत आणि हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणे नुकसान करतात. तर एकंदरीत ह्या तिन्ही प्रकारच्या किडी नुकसानकारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निश्चित आहेत. आणि मुळातच रस शोषण किडी असल्यामुळे पूर्ण रस जो आहे तो ऍक्च्युली हे भुईमुग म्हटलं की छोटंसं रोप असतं तर त्याची काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे. तर रस शोषून घेतल्यामुळे पुढची वाढ आणि संपूर्ण प्रक्रिया थांबते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यानंतर तुम्ही म्हणालात की पतंग वर्गीय किडींचा सुद्धा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येतो. तर मग या वर्गामध्ये कोणकोणत्या किडींचा समावेश आहे? बरोबर, जसं रस शोषण करणाऱ्या किडी महत्त्वाच्या आहेत तसंच दुसरा जो गट आहे पतंगवर्गीय किडी, ह्या सुद्धा भुईमुगाच्या फार महत्त्वाच्या किडी आहेत. याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. सर्वप्रथम आहे ती पाने पोखरणारी आळी, जिला आपण नागआळी म्हणून सुद्धा ओळखतो. या किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो. दुसरा जो प्रकार आहे तो तंबाखूवरील पाने खाणारी आळी, जिला आपण स्पोडोप्टेरा म्हणून सुद्धा सर्वांच्या परिचयाची आहे आणि ही सुद्धा एक बहुभक्षी प्रकारातली कीड आहे. ही सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भुईमुगामध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते आणि नुकसान करण्याची तिची खूप मोठ्या प्रमाणात क्षमता सुद्धा आहे. आणि जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये जो आपण पतंगवर्गीय कीड जिला म्हणू शकतो ती केसाळाळी, जी लाल केसाळाळी जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात भुईमुगामध्ये प्रादुर्भाव करते आणि नुकसान करत असते. अशा ह्या ते आणि त्याच्यासोबत एक आहे ती घाटे आळी, तिचा सुद्धा प्रादुर्भाव काही भागापुरता काही शेतामध्ये आपल्याला कधी कधी दिसून येतो. तर अशा 3 ते 4 प्रकारच्या पतंगवर्गीय किडी भुईमुगावर प्रादुर्भाव करताना दिसून येतात. यांचा पण जीवनक्रम वेगळा असतो की जसा रस शोषक किडी असतात तसाच असतो आणि मग याचा पण प्रादुर्भाव जो आहे तो शेतकऱ्यांना जास्त त्याचं सहन करावं लागतं आणि झाडाला सुद्धा, तर तो कसा असतो? तर यांचा सुद्धा प्रादुर्भाव एक विशिष्ट प्रकारे दिसून येतो. आपण जर त्यांचा जीवनक्रम समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा 4 अवस्था असतात, ज्या की रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्याच अवस्था दिसून. आणि यातली आळी आणि जो पतंग आहे तो चल प्रकार आहे, म्हणजे तो एका ठिकाणून दुसरी ठिकाणी जाऊ शकतो, परंतु कोश आणि अंडी हे अचल असतात, एका जागेवर असतात. आणि यातला आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे ते आळी अवस्था, जी की नुकसानकारक असते, असा त्याचा जीवनक्रम असतो. याच्यामध्ये जर आपण एक कीड जर पाहिली तर याचं वेगवेगळ्या नुकसानीचा प्रकार असतो, त्याच्यावरून आपण ही कीड चांगल्या प्रकारे ओळखून त्याचं व्यवस्थापन करू शकतो. मुळांवर घाला घालणाऱ्या सुद्धा किडी आहेत आणि भुईमुग म्हटलं की मुळांनाच त्या शेंगा येतात, तर मग या मुळांवर कोणकोणत्या किडी घाला घालतात? बरोबर,
जो तिसरा महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जसं बोललात की भुईमुगासारखं पीक आपण पाहिलं तर ते रोपट्यासारखं दिसतं आपल्याला. तर याच्यामध्ये काही किडी अशा आहेत की ज्या मुळांवर अपाय करतात आणि त्यांचं सुद्धा नुकसान करण्याची जी क्षमता आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यात 2 प्रकारच्या किडी आपल्याकडे मुळावर प्रादुर्भाव करताना दिसून येतात. सर्वप्रथम आहे जी हुमणी कीड, जी बहुभक्षी प्रकारातली आहे, ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भुईमुगामध्ये येते. तसं आपल्याला हिचा परिचय ऊसामध्ये असेल, सोयाबीन मध्ये असेल, फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पण ही भुईमुगाची सुद्धा महत्त्वाची कीड आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो वाळवी, जिला आपण टर्माइट म्हणतो. ही वाळवी सुद्धा भुईमुगामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्या ठिकाणी नुकसान. आणि या दोन्ही ही किडी त्या ठिकाणी मुळाला अपाय करतात, त्याच्यामुळे झाड जागेवर वाळून जातं आणि आपल्याला नुकसान होतं. म्हणून याच्यामध्ये सुद्धा मोठी क्षमता आहे पिकाचं नुकसान करण्याची. मग हे जे तिन्ही प्रकार जे आहेत, जे भुईमुग पिकावर खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आणि त्याचा प्रादुर्भाव पण सुद्धा पाहतो, तर या सगळ्या किडींचा जर व्यवस्थापन करायचं असेल एकात्मिक पद्धतीनं, तर ते शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे? आणि मुळातच एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय? यांचं व्यवस्थापन करताना आपल्याला तुम्ही जो शब्द वापरला एकात्मिक व्यवस्थापन, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा आपल्याला अनुभव येतो की रासायनिक व्यवस्थापनाकडेच कल असतो. परंतु आम्ही जेव्हा शेतकरी आमच्याशी संपर्क करतात त्यांना सांगतो की तुम्ही निव्वळ रासायनिकवर अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीनं जर किडीचं व्यवस्थापन केलं तर एक तर तुमच्या खर्चामध्ये बचत होते, आपल्या वातावरणावर, पर्यावरणावर, आपल्या मानवी आरोग्यावर कुठलाही त्याचा दुष्परिणाम किंवा कमी प्रमाणात दुष्परिणाम होतो. आपल्या आजूबाजूचे जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम, जो दुष्परिणाम म्हणू शकतो आपण, तो कमी होतो आणि किडींचं फार प्रभावी आणि चांगलं व्यवस्थापन होतं, जे की आपल्याला रासायनिकमध्ये कधी कधी त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणून कुठल्याही शेतकऱ्यानं व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीनंच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. रासायनिक तर आपण करतोच, परंतु त्यापूर्वी आपण काही पद्धती आहेत, जसं मशागतीय पद्धती आहेत, जे की पेरणी करताना किंवा पेरणीनंतर ह्या पद्धती जर आपण अवलंबल्या तर किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो असं आपल्याला प्रयोगांती दिसून आलेलं आहे. त्यासोबत पीक लागवड केल्यानंतर काही यांत्रिकी पद्धती आहेत की ज्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला किडीचा प्रादुर्भावही कमी करता येतो आणि नुकसानही आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतं. तिसरं आहे की रासायनिकला चांगला पर्याय म्हणून, म्हणजे ज्याच्यामध्ये रसायनाचे किंवा रासायनिक कीटकनाशकाचे दुष्परिणाम आहेत ते जर टाळायचे असतील तर आपल्याला काही जैविक निविष्ट आहेत की जैविक कीटकनाशक असतील किंवा इतरही पद्धती असतील, त्यांचा जर आपण वापर केला तर त्याने सुद्धा रासायनिक इतकंच प्रभावीपणे आपण किडींचं व्यवस्थापन करतो. असा हा तिसरा प्रकार आहे की जैविक पद्धतींचा अवलंब करणं. आणि शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला रासायनिक पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब करणं, ज्याच्याबद्दल फार शेतकऱ्यांना म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु हा शेवटचा पर्याय म्हणून आपण कधीही कुठल्याही कीड व्यवस्थापनामध्ये वापरणं. तर ह्या एकत्रित पद्धती आपण जर वापरल्या तर त्याला आपण एकात्मिक पद्धती म्हणू शकतो. तर त्याचा वापर आपण भुईमुगामध्ये जर केला तर आपल्याला फार चांगल्या प्रकारे किडीचा बंदोबस्त करता येतो. तुम्ही हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणाला, त्या 4 प्रकार म्हणालात, तर ते पहिलं जे म्हणाला तुम्ही मशागतीय कीड व्यवस्थापन, तर ते कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तर मशागतीय नावातच जसं आहे की मशागत करताना काही उपाययोजना आहेत, जसं की पेरणीची वेळ आहे, जसं 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये जर आपण यावेळेस जर भुईमुगाची विशेषतः पेरणी केली तर भुईमुगावर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहतो. तसेच पिकाची फेरपालट, ज्याच्यामध्ये सोयाबीन नंतर भुईमुगाचं पीक त्या ठिकाणी घेणं टाळलं पाहिजे. याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की यामध्ये दोन्हीवर येणाऱ्या काही किडी आहेत की ज्या सारख्या आहेत, जसं की पाने पोखरणारी अळी, जी नाग अळी म्हणू शकतो आपण, ती सोयाबीनची महत्त्वाची कीड आहे. त्यासोबत आपल्याला भुईमुगावर सुद्धा दिसून, तुम्ही सोयाबीन नंतर जर भुईमुगाचं पीक घेतलं तर ही कीड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्या ठिकाणी सोयाबीन नंतर भुईमुग किंवा भुईमुगानंतर सोयाबीन घेणं टाळणं गरजेचं आहे. तसेच पिकाभोवती आपण मक्याची एक ओळ जर लावली तर आपल्याला त्या ठिकाणी काही मित्र कीटकांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते आणि त्यासाठी ती लावणं गरजेचं आहे. तसेच भुईमुगाच्या कडेनं सापळा पीक म्हणून आपण एरंडीसारखं जर पीक लावलं की ज्याच्यावर केसाळ अळी असेल किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, ह्या सर्वप्रथम भुईमुगाच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी ह्या पिकावर अंडी देताना दिसून येतात आणि त्या ठिकाणी मग आपल्याला अशी प्रादुर्भावग्रस्त पाने असतील किंवा अंडीपुंज असतील ती जर जमा करून नष्ट केली तर आपल्याला प्रादुर्भाव कमी होताना दिसतो. या सर्व एकंदरीत पद्धती आपण मशागतीमध्ये, आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं आहे की उन्हाळ्यातली जमिनीची खोल नांगरट, ज्याच्याद्वारे आपण
ज्या किडींच्या सुप्त अवस्था असेल, जसं पतंगवर्गीय ज्या किडी आहेत त्यांचे कोश हे जमिनीतच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांचा नायनाट जर आपल्याला करायचा असेल, म्हणजे पुढच्या हंगामात आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर हे कोश नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जर आपण उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट केली तर हे कोश उघडे पडतात आणि हे सूर्यप्रकाशात तळपून नष्ट होतात किंवा पक्ष्याद्वारे वेचून खातात. जेव्हा आपण नांगरट करतो आपण पाहतो की बऱ्याच मोठ्या प्रमाणात पक्षी त्या ठिकाणी येऊन बसतात आणि ते वेचून त्या ठिकाणी आळ्या असतील, कोश असतील खातात. तर ह्या सर्व पद्धती जर आपण मशागती पद्धतीमध्ये केले तर आपल्याला निश्चित प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो. यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आणखीन एक प्रकार म्हणाला तो म्हणजे यांत्रिक पद्धतीने. मग त्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे? आता आपण मशागती पद्धती केल्या. दुसरा जो प्रकार आहे की यांत्रिक पद्धती, इंग्रजीमध्ये त्याला मेकॅनिकल मेथड सुद्धा म्हणतो, की त्या पद्धतीमध्ये काही आपण अवजार असतील किंवा यंत्र असतील की त्याचा वापर करू शकतो. विशेषतः भुईमुग जर पीक पाहिलं तुम्ही की त्याची उंची जी असते ती साधारण पिकापेक्षा कमी असते, ज्याला आपण खुजं पीक किंवा कमी उंचीचं पीक सुद्धा म्हणू शकतो, जे की सोयाबीन, हरभऱ्यासारखं असतं. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण निसर्गामध्ये जे आपले मित्र आहेत, ज्याच्यामध्ये पक्षी असतील, इतर कीटक असतील किंवा इतर प्राणी असतील हे आणि किंवा काही सूक्ष्मजीव असतील, हे फार मोठ्या प्रमाणात ते असतात आणि हे सुद्धा कीड व्यवस्थापनामध्ये फार मोठी भूमिका त्या ठिकाणी बजावतात. याच्यामध्ये जर पक्ष्याचा विचार केला तर हे पक्षी प्रत्येक पिकामध्ये सकाळ संध्याकाळच्या वेळेला ज्या किडींच्या अवस्था आहेत, म्हणजे आळ्या असतील किंवा लहान लहान दुसऱ्या किडी असतील की त्या जमा करून खात असतात. परंतु भुईमुगामध्ये हे या पिकाची उंची कमी असल्यामुळे पक्ष्यांना त्या ठिकाणी सहजरित्या बसून त्या ठिकाणी खाता येत नाही. हेच जर आपण जास्ती उंचीचे असतील तर फांदीवर बसून ते आळ्या वेचून खातात, परंतु भुईमुगामध्ये त्यांना ती परिस्थिती जाणवत नाही. म्हणून अशा वेळी जर आपण त्यांना बसण्यास पोषक वातावरण निर्माण केलं, मग यासाठी आपण पक्षी थांबे जे आपण शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो, याच्यामध्ये एक उभी आणि एक आडवी म्हणजे इंग्रजी टी आकाराची काठी बांधून जर आपण एका एकरला जवळपास 15 ते 20 या प्रमाणात जर ठिकठिकाणी शेतात लावले तर मोठ्या पद्धती म्हणजे प्रमाणात हे पक्षी सकाळ आणि संध्याकाळीला त्या पक्षी थांब्यावर बसतात आणि मोठ्या प्रमाणात आळ्या वेचून खात असतात. तर याचा वापर आपण यांत्रिकी पद्धतीमध्ये करू शकतो. तसेच कामगंध सापळे आहेत की जे कामगंध सापळे जर आपण विशेषतः तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी किंवा केसाळ अळी जी आहे त्याच्यासाठी जर त्याचे विविध सापळे मिळतात की ज्याच्यामध्ये त्याचा कामगंध वेगवेगळ्या ल्युअर्स मिळतात, ते जर आपण लावले तर त्याच्याद्वारे आपण मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून सुद्धा मारू शकतो की ज्याच्यामध्ये जे नर पतंग आहेत त्या गंधाकडे आकर्षित होतात आणि त्या सापळेत येऊन जमा होतात. किंवा यांचा आपण आर्थिक नुकसानीची पातळी आहे म्हणजे कुठल्या प्रमाणात ही कीड प्रादुर्भाव करते हे ओळखण्यासाठी सुद्धा करू शकतो. ज्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर तंबाखूवरील पाने खाणारी अळीचे पतंग सलग 2 ते 3 दिवस आपल्याला 7 ते 8 या प्रमाणात जर दिसून आले तर समजायचं की आपल्या शेतामध्ये या किडींचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे. तर म्हणून ह्या तिन्ही प्रकारचे कामगंध सापळे आपल्याला त्या ठिकाणी लावले तर ते फायदेशीर दिसून आले. त्याच्यासोबत काही मित्र कीटक आहेत ज्याचे ट्रायकोकार्ड्स ज्याला म्हणतो की ही एक ट्रायकोग्रामा नावाची जी गांधील माशी आहे तिचे कार्ड सुद्धा आपल्या शेतामध्ये आहेत. तर ते जर कार्ड आपण विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील त्यांच्याकडे उपलब्ध असतात ते ट्रायको कार्ड जर आपण शेतामध्ये लावले तर त्याद्वारे आपल्याला यांचं त्या ठिकाणी ही जी गांधील माशी आहे ती पतंगवर्गीय किडींची अंडी शोधून त्याच्यात त्यांची अंडी घालते आणि ते अंडी अवस्थेतच त्यांना नष्ट करते. तर अशा पद्धतीनं त्यांचा फायदा होतो. तर ह्या सर्व पद्धती आपण यांत्रिकी पद्धतीमध्ये जरूर वापरू शकतो. मशागतीय यांत्रिकी ह्या पद्धती आहेतच, आणखीन एक आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनाची, ती म्हणजे जैविक पद्धत. तर यामध्ये काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तर जैविक पद्धती ही फार महत्त्वाची आणि आज जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये फार आता दिवसेंदिवस ती प्रसिद्ध होत आहे किंवा त्यांचा त्याकडे कल वाढत आहे आणि ही रासायनिकला खूप चांगल्या प्रकारे, कारण आज आपण पाहतो की कमी प्रमाणात कीटकनाशक वापरलेल्या ग्राहकांचा सुद्धा ओढा त्याच्याकडे आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीचा अवलंब जर केला तर रासायनिक इतकंच काही ठिकाणी त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रकारे आपल्याला किडींचं व्यवस्थापन चांगलं करता येतं. याच्यामध्ये काही जैविक वनस्पतीजन्ययुक्त कीटकनाशक आहेत ज्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर निंबोळी अर्क आहे, जे की आपण घरच्या घरी तयार केलं तर ते 5% निंबोळी अर्क जो आहे तो आपण प्रतिबंधात्मक म्हणून आपण जर भुईमुगासारख्या पिकामध्ये फवारणी केली तर याच्याद्वारे आपल्याला किडींना परावृत्त करता येतं किंवा प्रादुर्भाव करण्यापासून दूर ठेवता येतं. कारण कडुलिंब म्हणजे कडूपणा हे आपल्याला माहिती आहे आणि हे किडींमध्ये सुद्धा ते लागू होतं आणि किडींना ते दूर ठेवतं. किंवा बाजारात जे आझाडिरेक्टन मिळतं
जे 3000 ppmचं मिळतं ते जवळपास आपण 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर त्याची फवारणी केली तर त्याद्वारे आपण किडींचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. याला अजून काही आहेत की जसं बुरशीयुक्त कीटकनाशक आहे, जसं हुमणी कीड जर आपण पाहिलं की जी मुळांना अपाय करते, तर ही बुरशीयुक्त कीटकनाशकामध्ये मेटारायझियम ॲनोसोपोली नावाची जी जैविक बुरशी आहे जी आपल्याला विद्यापीठात उपलब्ध असते, ही बुरशी आपण जर जमिनीत टाकली तर हुमणीच्या आळीमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करते आणि जे नियंत्रण नैसर्गिकरित्याच करते आणि याचे जे बीजाणू आहेत त्या बुरशीचे ते जमिनीत पसरत जातात आणि त्या ठिकाणी नवीन नवीन आळ्या शोधून त्यांचं नियंत्रण करत असतात. त्यासोबतच काही विषाणूजन्ययुक्त जैविक आपल्या पद्धतीच्या मित्र हे सूक्ष्मजीव आहेत की ह्या विषाणू SLNPV जी की तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळीमध्ये आढळणारा एक विषाणू आहे की जो त्या आळीमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करतो. ते सुद्धा बाजारात SLNPV किंवा नावाने बाजारात मिळतं. ते 250 एली 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण प्रति हेक्टरी जर वापरलं तर रासायनिकपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे याचं नियंत्रण आपल्याला करता येतं. तर हे सर्व जैविकमध्ये वनस्पतीजन्ययुक्त सूक्ष्मजीवयुक्त आणि जे ट्रायकोकार्डचाही मी एक उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्याचाही वापर जर आपण मित्र कीटक म्हणून जैविक पद्धतीने केला तर आपल्याला ह्या जैविक पद्धतीद्वारे सुद्धा किडींचं नियंत्रण भुईमुगामध्ये करता येतं. यामधला आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे रासायनिक जो प्रकार आहे किंवा रासायनिक पद्धत आहे ती बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहिती असते, पण कशा पद्धतीनं रासायनिक फवारणी म्हणा किंवा कशा पद्धतीने ते प्रमाण घेतलं पाहिजे तर ते माहिती नसतं आणि त्यामुळे जास्त नुकसान होतं शेतकऱ्यांचं. तर त्या रासायनिक पद्धतीविषयी सांगा. हां, तर आता हे 3 पद्धती तर आपण पाहिल्या आणि शेवटचं आपण मी जसं बोललो की गरजेनुसार आपण रासायनिक पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी करू शकतो. जेव्हा किडीने फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे, तर अशा वेळी मग आपण रासायनिकचा पर्याय अवलंबण्यास त्या ठिकाणी हरकत नाही. तर याच्यामध्ये काही किडीनुसार रासायनिक कीटकनाशक आहेत की ज्याची आपण शिफारस त्यांना करू शकतो आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांगल्या पद्धतीने जर आपण ह्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर जर केला तर त्याद्वारे आपण याच्यामध्ये किडीचं नियंत्रण, ज्याच्यामध्ये जर आपण रस शोषण करणाऱ्या किडी असतील तर त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% हे जे कीटकनाशक आहे त्याचं 2 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी केली तर त्याद्वारे नियंत्रण करता येतं. त्याच्यासोबत आपण लॅम्बाडा सायलोथ्रिन अधिक थायमिथोक्झेम आहे जे की तुडतुड्यांसाठी जे एक पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे ते सुद्धा जवळपास 5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणीसाठी वापरलं त्या रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण करता येतं. आणि आता जो दुसरा गट आहे तो पतंगवर्गीय किडी, याच्यामध्ये इंडॉक्सॅकार्ब अधिक नोव्हॅल्युरॉन हे पण एक पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे. ते जवळपास 17 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केली त्याद्वारे आपण ह्या पतंगवर्गीय किडीला नियंत्रणात आणू शकतो. किंवा क्लोरेंट्रिनिप्रोल आहे 18.5%चं, ते पण 3 मिली प्रति 10 लिटर पाणी. किंवा डेल्टामेथ्रिन आहे 2.8%, ते जवळपास 10 मिली. किंवा लॅम्बाडा सायलोथ्रिन आहे 5%चं. हे सर्व कीटकनाशक ते जवळपास 6 मिली. हे आलटून पालटून किंवा पर्याय म्हणून एकमेकाला किडीच्या प्रादुर्भावानुसार जर आपण वापरले तर त्याचा पतंगवर्गीय किडीचं नियंत्रण करतात. आणि जो तिसरा गट आहे ज्याला आपण मुळं खाणारे आळ्या म्हणतो, तर त्याच्यामध्ये हुमणी असेल किंवा वाळवी असेल तर इमिडाक्लोप्रिड 40% अधिक फिप्रोनिल 40% हे खूप चांगलं पूर्वमिश्रित कीटकनाशक आहे की ज्याचा आपण 5 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून जर भुईमुगाच्या पिकामध्ये आळवणी केली तर हुमणीसारख्या किडीसाठी आपण याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. तर हे रासायनिक कीटकनाशक आपण पर्याय म्हणून शेवटच्या पर्यायाला आपण आलटून पालटून जर मारले तर आपल्याला किडींच्या नियंत्रणासाठी फायदा होतो. म्हणजे एकूणच एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना जर गरज भासली तरच रासायनिक पद्धत वापरावी, नाहीतर मग ज्या 3 पद्धती पहिल्या सांगितल्या त्या शेतकऱ्यांनी वापरल्या पाहिजेत. एकूणच भुईमुग हे पीक जे आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावं आणि त्यातनं उत्पादन आणि उत्पन्न मिळवावं यासाठी काय आवाहन कराल? हां, तर आपल्या दृष्टीने आज जो विषय आहे कीड व्यवस्थापन, म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावर आपण आता एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर देतोय. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण किडींची योग्य ओळख करून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मग योग्य उपाययोजना त्या ठिकाणी अवलंबणं गरजेचं आहे. म्हणजे पतंगवर्गीय कीड असेल तर कुठली उपाययोजना वापरायची, रस शोषण करणारी कीड असेल तर कुठली, याच्याबद्दल आपण माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर योग्य उपाययोजना योग्य वेळी जर वापरली तर आपल्याला मग निश्चित किडींचं व्यवस्थापन होतं. आणि शेवटचा जो पर्याय आहे रासायनिक कीटकनाशक असेल किंवा जैविक असेल त्याच्यामध्ये शिफारस केलेल्या निविष्ठा असतील, मग जैविकच्या विविध निंबोळी अर्क असेल, मेटारायझियम असेल ते असेल किंवा रासायनिक असेल, ते शिफारस केलेल्याच कीटकनाशकाचा शिफारसीत मात्रेत जर वापर केला आणि योग्य प्रकारे याच्यासाठी सांगायचे की हे जे रासायनिक कीटकनाशक आहेत जे जसे किडींना अपाय करतात तशा पद्धतीने आपल्यावर सुद्धा अपाय करू शकतात, म्हणून त्याची फवारणी करताना काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आपण स्वतः फवारणी करत असू किंवा मजुराकरवी जरी फवारणी करत असू तरी आपल्याला त्यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण फवारणी करताना योग्य उपाययोजना ज्या की सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्याचा वापर करून जर फवारणी केली, योग्य प्रमाणात पाणी जर वापरून केली आणि योग्य वेळी जर केली तर आपल्याला निश्चित हे रासायनिक कीटकनाशकं सुद्धा त्याचे दुष्परिणाम टाळून आपल्याला किडींचं व्यवस्थापन योग्य करून देतील. या पद्धतीने शेतकऱ्यांनी जर अवलंब केला आणि जो आपला मुख्य आहे की एकात्मिक पद्धतीने केला तर आपल्याला निश्चित भुईमुगासारख्या पिकावरील ज्या किडी ज्या नुकसानकारक आहेत, शेतकऱ्याचं नुकसान करतात, त्यांचं व्यवस्थापन करणं सहज शक्य होईल. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं कोणत्या किडी आहेत त्या किडी ओळखून त्या पद्धतीनं उपाययोजना केल्यात आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना हे जे 4 प्रकार सांगितले सरांनी, तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपण जर उपाययोजना राबवायच्या आहेत त्या अगदी योग्य तऱ्हेनं राबवल्या तर जे अपाय आहेत होणारे ते अपाय होणार नाही, नुकसान होणार नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन घेता येईल आणि त्यातून उत्पन्नसुद्धा मिळवता येईल. सर, तुम्ही एवढं इथे आलात आणि मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.